माझ्यात अजून क्रिकेट शिल्लक आहे, पण मी ते क्लब क्रिकेटमध्ये दाखवू इच्छितो, असं म्हणत ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे। अर्थातच भारतीय क्रिकेट संघातील सर्वात आघाडीच्या गोलंदाजांपैकी एक असलेल्या अश्विननं 18 डिसेंबरला रात्री अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत। अश्विन हा उजवा फिरकी गोलंदाज असून आपल्या फिरकीच्या जोरावर त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज फलंदाजांना घाम फोडला आहे। कॅरम बॉल हे अश्विनच्या कारकिर्दीत बॉलिंगचं प्रमुख अस्त्र ठरलं। अशा या दिग्गज गोलंदाजाच्या आतापर्यंतच्या कामगिरीविषयी आणि अश्विननं जो निवृत्तीचा निर्णय घेतला तो अचानक का घेतला, त्याची निवृत्तीची वेळ चुकली का, याच विषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। अश्विनचा जन्म 17 सप्टेंबर 1986 मध्ये चेन्नईमध्ये एका सुशिक्षित कुटुंबात झाला। अश्विननं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला होता। त्याने डिसेंबर 2006 मध्ये तामिळनाडूकडून प्रथम वर्गीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आणि 2007 मध्ये अश्विननं तामिळनाडू संघाचं नेतृत्व देखील केलं। 2010 मध्ये त्याने इंडियन प्रीमियर लीग मध्ये म्हणजेच IPL मध्ये चेन्नई सुपर किंग्स टीम मध्ये स्थान मिळवलं आणि IPL मध्ये पदार्पण करत आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवली। IPL मध्ये पहिल्या सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केल्यानं 2010 मध्ये अश्विनला दक्षिण आफ्रिकेतील 2010च्या चॅम्पियन लीग 2020 स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आलं। या सामन्यात अश्विन विकेट घेणारा आघाडीचा खेळाडू म्हणून नावरूपास आला। 2011 मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघात देखील अश्विन सहभागी होता। 2011च्या शेवटी त्यानं वेस्ट इंडिज विरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं आणि या कसोटी सामन्यात त्यानं चमकदार कामगिरी केली। एका कसोटी सामन्यात 5 विकेट्स घेणारा तो भारताचा 7वा खेळाडू ठरला। अशा पद्धतीनं अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंट्री झाली होती। आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या टेस्ट मॅच, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि T20 अशा तिन्ही प्रकारात अश्विननं आतापर्यंत दमदार कामगिरी केली। परंतु टेस्ट मॅच मध्ये म्हणजेच कसोटीत त्याची कामगिरी उल्लेखनीय समजली जाते, कारण अश्विनचा कसोटी सामन्यात भारताचा यशस्वी गोलंदाज म्हणून दुसरा क्रमांक लागतो। त्याने 106 कसोटी मॅच मध्ये 537 विकेट घेतल्या आहेत। एवढंच नाही तर फलंदाज म्हणूनही त्याने कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केली आहे। कसोटीत 6 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याच्या नावावर आहेत। वन डे मॅच मध्ये तो 116 सामने खेळला, त्यात त्याने 156 विकेट्स घेतल्या। T20 मध्ये 65 सामने खेळला तर 72 विकेट घेतल्या आहेत। त्यामुळे अश्विनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील प्रवास लक्षणीय ठरला आहे। तो उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळखला तर जातोच, पण अतिशय गुणवान आणि विचारी क्रिकेटपटू म्हणून सुद्धा ओळखला जातो। अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, विराट कोहली, गौतम गंभीर यांसारख्या आजी-माजी खेळाडूंनी अश्विनच्या कारकिर्दीचे कौतुक करत त्याला निवृत्तीच्या शुभेच्छा दिल्या। पण त्याने जो निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला त्या निर्णयाची वेळ चुकली, अशा प्रतिक्रियाही आता सोशल मीडियावर उमटत आहेत। त्याचं कारण म्हणजे प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या बॉर्डर गावस्कर करंडकासाठी ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या मालिकेतील काही सामने शिल्लक आहेत। त्यामुळे या करंडकाचे सामने शिल्लक असल्याने त्याने हे सामने पूर्ण करून निवृत्ती जाहीर करायला हवी होती, असं म्हटलं जात आहे। आता या करंडकाचा पुढील सामना हा सिडनीत होणार आहे। सिडनीमध्ये खेळत असताना फिरकी गोलंदाजी करणाऱ्या खेळाडूंची गरज असते। त्यामुळे अश्विनच्या निर्णयामुळे आता सिडनीतील सामन्यात फिरकी गोलंदाजाची कमतरता भासू शकते। तसेच अश्विनचा अनुभव आणि कौशल्य भारतीय संघासाठी अजूनही गरजेचे आहेत, असं समजलं जात आहे। तसेच अश्विन अजूनही फिट आहे आणि त्याच्याकडे क्रिकेट खेळण्याची क्षमता आहे, असं देखील म्हटलं जात आहे। त्यामुळे फिटनेस पाहता आणि ऑस्ट्रेलियातील काही सामने बाकी असताना त्याची निवृत्तीची वेळ चुकली, अशा चर्चा आता आहेत। भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील अश्विननं ऑस्ट्रेलिया दौरा संपण्याची वाट पाहायला हवी होती, असं मत व्यक्त केलं आहे। आता अश्विननं अचानक निवृत्तीचा निर्णय घेतल्याने त्याच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसलाय। महत्त्वाचं म्हणजे अश्विनचा खेळ पाहण्यासाठी त्याच्या कुटुंबियांनी ऑस्ट्रेलियातील पुढच्या 2 सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया जाण्यासाठी तिकीट देखील बुक केली होती। त्यामुळे अश्विन निदान ऑस्ट्रेलिया दौरा पूर्ण करून निवृत्ती घेईल असं वाटत होतं।
परंतु त्याच्या या निर्णयामागे अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचं म्हटलं जातंय। अश्विनला सध्या सुरू असलेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या संघात संधी मिळाली खरी, पण प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळालं नव्हतं। तसंच पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीतही त्याला संधी मिळाली नव्हती। दुसऱ्या ॲडलेडमध्ये खेळलेला सामनाही खेळायला तो तयार नव्हता, परंतु रोहित शर्मानं त्याला कसंबसं तयार केलं होतं। परंतु शेवटच्या पिंक बॉल टेस्टमध्ये 5 विकेट घेणारा अश्विन ॲडलेडमधील सामन्यात फक्त 1 विकेट घेऊ शकला। त्यामुळे ब्रिस्बेनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये अश्विनला पुन्हा एकदा प्लेइंग 11 मधून बाहेर पडावं लागलं होतं। प्ले 11 मधून सारखं आतबाहेर होत असल्याने भारतीय संघ व्यवस्थापनाला अश्विनची गरज नसल्याचं अश्विनला वाटलं आणि त्यामुळेच त्याने स्वतःहून हा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत। आता गेली 14 वर्ष क्रिकेटची निरंतर सेवा करणाऱ्या अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती घेतली असली तरी तो IPL मध्ये खेळणार असल्याने त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे। अश्विननं अचानक घेतलेल्या निवृत्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं उत्तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी ऋतम मराठीला आता सबस्क्राईब करा।